नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आता लाडकी बहिणींना मोबाईल सुद्धा मिळणार आहे। यासाठी तुम्हाला कुठं फॉर्म भरायचा आहे, काय ही योजना कधीपासून चालू होणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एवढंच तर नाही तर आपल्या महिलांना आता तुम्हाला माहिती आहे की दिवाळीचा बोनस हा यायला सुरुवात झालेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा खूप जणांचे प्रॉब्लेम्स हे आलेले आहेत। तर तुम्हाला नेमकी आता तक्रार कुठं दाखल करायची आहे, तुम्हाला पैसे कधी मिळणार, तुम्हाला 3000 रुपये मिळणार का तुम्हाला 7500 रुपये मिळणार, हा एक इथं मोठा प्रश्न आहे। कारण तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की आता सध्या एक मोठी बातमी जी आहे ती मोबाईलवरून आहे। ते मोबाईल आता नेमकं कोणाला मिळणार, एक ठराविक महिलांना तिथं मोबाईल सुद्धा मिळणार आहे। सगळ्या महिलांना मोबाईल कसा मिळू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करायचं आहे, कारण सबस्क्राइब केलं तर अशीच व्हिडिओ तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला जे काही महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। मग तुम्हाला अशा योजनांचा लाभ मिळू शकतो। लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्यांकडे मोबाईल तर आहेतच, परंतु आता इथं काही मंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की लवकरच आम्ही अशा महिलांना मोबाईल देणार आहोत ज्या काही यासाठी पात्र असतील। आता ते कसं पात्र आहे, काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की दिवाळीचा जो बोनस आहे, दिवाळीचा बोनस जवळपास हा 3000 रुपये इन ॲडव्हान्समध्ये देण्यात आलेला आहे। तर त्या ॲडव्हान्समध्ये कोण कोण आलेलं आहे, त्यांचं काय होणार आहे पुढं, की आणि ज्यांना अजून एकही हप्ता नाही मिळालेला आहे तर त्यांचं काय होणार आहे, असं सगळं आपण माहिती एकंदरीत इथं पाहणार आहोत। आता सर्वप्रथम एक काम करायचं, तुम्ही ज्यांना अजूनही पैसे नाही मिळालेले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं की पैसे नाही आले आणि तुमचं जे काही गाव आहे ते लिहायचं, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की अजून किती अशा महिला आहेत ज्यांचा एकही हप्ता मिळालेला नाही आहे, किंवा अशा किती महिला आहेत की ज्यांना फक्त 3 हप्ते मिळाले, ॲडव्हान्स मिळालेला नाही, बोनस मिळालेला नाही, किंवा फक्त बोनस मिळाला पहिले 1 हप्ता मिळाला नाही, 2 हप्ते मिळाला नाही। इथं भरपूर असे इथं तक्रारी सुद्धा आहेत। एवढंच असून तुम्हाला गॅस संदर्भात सुद्धा इथं तुम्हाला कमेंट करायचे की गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का नाही, कारण आपण इथं भरपूर जणांना बघितलं की गॅसमध्ये सुद्धा खूप झोल चालू आहेत। एजन्सीवाले म्हणत आहेत की KYC होणार नाही। आता सरकारनं सांगितलं की KYC करा, एवढंच काय तर जे पुरुषाच्या नावावर होतं ते सुद्धा आता माणूस जे काही आपले JR नुसार शासनाने JR जो काढला आहे त्याच्यानुसार पुरुषाच्या नावावरचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा महिलेच्या नावावर करता येत आहे। आणि परंतु ज्यावेळेस आपण एजन्सीमध्ये जात आहोत तर असे आम्हाला कमेंट्स आले की आम्हाला जे काही कनेक्शन आहे ते आम्ही ट्रान्सफर करू शकत नाही महिलेच्या नावावर। तर असं याचं पुढं काय होणार, या सगळ्यांच्या बाबत आपण माहिती एकत्रित घेणार आहोत। लक्षात घ्या, तुम्ही तुमचं जे काही पुरुषाच्या नावावरचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम्ही महिलेच्या नावावर करू शकता। हे स्वतः आता आपल्या JR मध्ये गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे, तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे। परंतु त्याच्याबद्दल भरपूर असे प्रश्न आलेले आहेत की दादा आमचं जे काही कनेक्शन आहे ते आत्ता घेतलं आहे, नवीन घेतलं आहे, सप्टेंबरमध्ये घेतलं आहे, ऑगस्टमध्ये घेतलं आहे, तर असं आमचं काय होणार। तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे, कारण यासाठी तुमचं जे कनेक्शन आहे ते 1 जुलैचं अगोदरचं पाहिजे कनेक्शन। मग ते तुमच्या कोणाच्याही नावावर असू द्या, परंतु तुमचं जे कनेक्शन आहे ते 1 जुलैच्या अगोदरचं हवं, मग इथं तुम्हाला पैसे मिळणार। पुढचं सगळ्यात महत्त्वाचे की ज्यांना आता लक्षात घ्या दिवाळीचा बोनसच आलेला नाही तर त्यांना कधी मिळणार आहे। दिवाळीचा बोनस हा जवळपास यायला सुरुवात आहे। कालपासून तुम्हाला मी सांगितलं की आपल्या इकडे जवळपास भरपूर महिलांना हे 3000 रुपयाचं जे काही दिवाळी बोनस आहे तो सुद्धा आलेला आहे, परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणीसुद्धा आलेल्या आहेत। काल मी तुम्हाला सांगितलं की मी एका व्यक्तीसोबत सुद्धा गेलो होतो ज्यांचं आधार सीडिंग हे नव्हतं, परंतु मी एका दिवसात त्यांचं आधार सीडिंग सुद्धा करून दिलं। ते आधार सीडिंग कसं करायचं तेही तुम्हाला सांगतो। लक्षात घ्या, जर तुमच्याकडे काही ऑनलाईन बँकिंग असेल सिस्टम, म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये जर मोबाईल बँकिंग वापरत असाल तर त्यांचं तसंच डेस्कटॉप एक ॲप्लिकेशन असतं, तुम्ही तुमच्या बँकेतला जाऊन चौकशी करू शकता की ऑनलाईन मार्फत कसं करायचं। तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, त्यांचं एक डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतं प्रत्येक बँकेचं। तिथं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून लॉग इन केलं तर तिथं तुम्हाला आधार जो लिंकिंग आहे, सीडिंग आधार लिंक जोडण्याबाबत बँकेला, तिथं एक ऑप्शन दिसतो, तिथं जाऊन तुम्ही ते आधार सीडिंग करू शकता आणि एका दिवसात तुम्हाला मेसेजसुद्धा येतो त्याचा की आधार सीडिंग स्टेटस काय आहे आणि तुमची काही DBT आहे ते एनेबल झालेलं आहे। मग ते DBT जर एनेबल झालं तर ते तुम्हाला लवकर पैसे येतात। आणि हाच मेन प्रॉब्लेम होता की पात्र ज्या महिला होत्या त्या बँकेत जात होत्या, परंतु बँकेमध्ये काही प्रॉब्लेम सारखे येतच आहेत, हे बंद आहे, ते बंद आहे, आज चालू नाही, उद्या चालू नाही, आणि ह्याच्यामुळे महिलांना सुद्धा संताप होत आहे। असा संताप कोणाकोणाला झाला आहे त्यांनी सुद्धा कमेंट्समध्ये लिहायचं की ह्याच्यामुळे आम्हाला खूप संताप होत आहे। तर काय करायचं, तर लक्षात तुम्हाला मी सांगितलं आहे की एक तर तुम्ही पोस्टात जा, पोस्टामध्ये तुम्हाला एका दिवसात सुद्धा आधार लिंक मिळून जातं, नाही तर तुम्ही पोस्टाचं खातं काढा, तुम्हाला ते काढल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सगळं होऊन जातं, तुम्हाला काही करायची गरज नाही। आता ज्यांना
सगळे करून वैतागले आहेत त्यांच्यासाठी पोस्ट खातं हे बेस्ट ऑप्शन आहे. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर सगळ्यांच्या चर्चेत आहे की आम्हाला आता हे जी काही मोबाईल आहे ते मोबाईलचं कधी मिळणार बाबा. तर मोबाईलबाबत एक महत्त्वाची घोषणा झालेली आहे. आता तो कसा भरायचा आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, याचं मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. इथं तुम्हाला आता पैसे तर मिळायला चालू केलेत, परंतु आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की मोबाईलबद्दल. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की लाडकी बहीण सध्या चालू आहे आणि त्याचे जे काही पैसे आहेत ते पुन्हा ॲडव्हान्समध्ये द्यायला चालू आहे. तर त्यातच ते आपले जे काही उदय सामंत आहेत आपल्या राज्यातले मंत्री, त्यांनी महिलांना मोबाईल भेट देणार आहेत असं त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे ते नेमके काय मिळेल बघा तुम्ही. आगामी विधानसभामध्ये निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. तरच मतांचं बक्षीस देण्याचं सुद्धा आवाहन केलं आहे. ते असे म्हणले की आम्हाला तुम्ही मोबाईल द्या, तुम्ही आम्हाला जर हे दिलं, मते दिले तर आम्ही तुम्हाला नक्की मोबाईल देणार. आता हे मोबाईलचे जे आहे ते लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे. अजून त्यांनी असा काही ठराव अजून आलेला नाही आहे. तर तो फॉर्म वगैरे कुठं करायचा, त्याचं फॉर्म वगैरे अजून करायचा प्रोसेस चालू झालेला नाही आहे. त्यामुळं कुणीही असं हे करू नका की फॉर्म कुठं भरायचा आहे, काय ते मुदत किती, असं काही नाही आहे. कारण लक्षात ठेवा आत्ताशी ही घोषणा झालेली आहे. घोषणा याची अंमलबजावणी लवकरच होईल, परंतु ते कधी होईल हे अजून त्यांनी स्वतः सांगितलं नाही आहे. तारीख अजून पुढे आलेली नाही आहे. ती मुदत तुमच्यापर्यंत अजून आलेली नाही आहे. लास्ट तारीख कधी आहे, तर लास्ट तारीख जवळपास जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या नंतर सुद्धा राहू शकते. जर त्यांनी मोठी घोषणा केली, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की या अशा महिलांना इथं पैसे हे मिळणार आहेत, मोबाईल हा मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फक्त काही मोजक्याच महिला आहेत त्यांना ते पैसेसुद्धा मिळणार आहेत. आता ते कोणते आहेत लक्षात घ्या. त्यांनी काय केलं आहे लक्षात घ्या. दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणी देण्याची घोषणा केली होती. त्यातच त्यांनी आता पुढे काय केले लक्षात घ्या. कोकणात जे काही उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. फक्त एवढ्याच महिलांना सध्या तरी मोबाईल देण्याची घोषणा केली आहे. जे काही ग्रामीण अभियानात जे काही कार्यरत आहेत, ग्रामीण अभियान ज्यांचे जे काही त्याच्यामध्ये कार्यरत आहेत, अशा पात्र महिलांनाच फक्त हे मोबाईल देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर ज्या राज्य सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्यांना मताचं बक्षीस द्या असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यामुळं आता बघूया नेमकं हे मोबाईल आपल्याला कधीपर्यंत पोहोचत आहे आणि ह्याचा फॉर्म कुठं भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला जसं त्यांची अपडेट येईल तसं तुमचा सांगणार आहे. परंतु एक सगळ्यात इथं मोठी गोष्ट आहे की ज्यांना अजून पैसे नाही आले त्यांना काय करायचं, त्यांनी तक्रार दाखल करायची आहे. कुठं, तर तुमची जी अंगणवाडी का सेविका आहे, लक्षात घ्या अंगणवाडी का सेविका, त्यांच्याकडे तक्रार दाखल करायची आहे. आणि खूप महिलांना सुद्धा अंगणवाडी सेविकाचे फोन येत आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद की ह्या स्वतःहून फोन करत आहेत की तुम्हाला पैसे आले का नाही, पैसे आले नसतील तर तुमची तक्रार नोंदवा, असा स्वतः अंगणवाडी का सेविकांचा फोनसुद्धा आमच्या इथे आलेला आहे. तर हे खूप चांगलं काम अंगणवाडी का सेविका करत आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद. तर तुम्हाला ही 8 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची जी काही अर्ज जर मंजूर झाला नसेल आणि पैसे जर आले नसतील तर 8 तारखेपर्यंत तुम्हाला तुझी काही तक्रार आहे ती तिथं नोंदवायची आहे. आणि ती तक्रार नोंदवल्यानंतर मग तुम्हाला लवकरच 10 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झाल्यानंतर आपल्या जे काही बेल आयकन असतं घंटी, त्याला दाबून ठेवा, म्हणजे मी जसा महत्त्वाचा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग तुम्हाला योजनांचा लाभ लवकर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.